नमस्कार, स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण रेस्टॉरंट स्टाईल मंचाव सूप अगदी घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत। या सूपमध्ये आपण अजिबातसुद्धा अजिनोमोटोचा वापर केलेला नाही आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। मंचाव सूप ची खासियत म्हणजे त्याचा घट्टसर कन्सिस्टन्सी आणि ती तिखट आंबट चव जी पहिल्याच गोठात मन जिंकते। हा सूप पोटाला हलकाही वाटतो आणि एनर्जीही देतो। चला तर वेळ न घालवता साहित्यकृती पाहूया। एक छोटा कांदा बारीक चिरलेला, 10 ते 15 लसूण पाकळ्या एकदम बारीक चिरून घेतलेल्या, सिमला मिरची एकदम बारीक चिरून घेतलेली, त्याचबरोबर इथं 2 ते 3 हिरव्या मिरच्या एकदम बारीक चिरून घ्यायच्या आहेत। या सूपसाठी सगळ्या भाज्या एकदम बारीक चिरून घ्यायच्यात आपल्याला। त्याचबरोबर इथं एक छोटी वाटी मक्याचे दाणे घेतलेले आहेत। अर्धी वाटी आपण इथं कोबी ही बारीक चिरून घेतलेला आहे मी। आणि त्याचबरोबर पातीचा कांदा 1 वाटीभर घेतलेला आहे। 2 चमचे इथं सोया सॉस घ्यायचा, अर्धा चमचा इथं मिरी पावडर घ्यायची, चवीनुसार मीठ घ्यायचं आहे, रेड चिली सॉस 2 चमचे घ्यायचा आणि शेजवान सॉस 2 चमचे घ्यायचा आहे। त्याचबरोबर 1 इंच आल्याचा तुकडा बारीक चिरून घ्यायचा आहे। आणि एवढ्या भाज्यांवरती आपण हा सूप बनवणार आहोत। फार छान चवीचा आंबट गोड तिखट हा सूप होतो। त्याचबरोबर पोटभरीचा आहे। अगदी तुम्ही डाएट जर करत असताल तर डाएटसाठी सुद्धा हा फार छान पर्याय आहे। त्याचबरोबर सर्दी खोकला झाला असेल तर त्याच्यासाठी ही तिखट आंबट गोड चव ह्या जे सूप आहे ह्याची फार छान लागते। झटपट होणारी रेसिपी आहे। आपण हॉटेलमध्ये जाऊन तर खातोच, पण मला वाटतं घरी करून एकदा बनवा, अगदी हॉटेलच्या चवीचा बनतो। 2 चमचे आपण इथं कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे। कॉर्नफ्लोअर घ्या किंवा अरारोट घ्या। या सूपसाठी आपल्याला या कॉर्नफ्लोअर किंवा अरारोटची गरज पडते। आता इथं 2 ते 3 चमचे आपण इथं तेल घ्यायचं आहे। पोहे खायचे चमचे 2 ते 3 चमचे तेल घ्या। तेल चांगलं कडकडीत गरम झालं की सुरुवातीला लसूण फोडणीला टाका, त्याच्यावरती आलं टाका। लसूण बारीक चिरलेला आणि आलं बारीक चिरलेलं छान खमंग असं हे परतून घ्यायचं आहे आपल्याला। लसूण आल्यावरती ह्या सूपची चव ठरते। भरपूर सारा लसूण, भरपूर सारं आलं घ्या। आणि ज्या भाज्या आपण चिरून घेतलेल्या आहेत त्या भाज्या सगळ्या घ्यायच्या आहेत आपल्याला या फोडणीमध्ये। लक्षात ठेवा, भाज्या ओव्हर कुक करायच्या नाही आहेत। अगदी अर्ध्या कच्च्या भाज्या ह्या आपल्याला परतून घ्यायच्या आहेत। गॅस फास्ट ठेवा आणि फास्ट गॅसवरती या सगळ्या भाज्या आपल्याला परतून घ्या। मक्याचे दाणे जर तुमच्याकडे फ्रोझन नसतील आणि दुसरे आपण जे कणसाचे दाणे असतात ते असतील तर थोडेसे उकळून घ्या, म्हणजे ह्या सूपमध्ये व्यवस्थित शिजले जातात। कांद्याची पात घेऊया आणि हा सगळ्या ज्या भाज्या आहेत ह्या छान अशा फास्ट गॅसवरती 2 ते 3 मिनटासाठी फक्त साध्या परतून घ्यायच्या आहेत आपल्याला। आता अर्धा चमचा आपण मिरी पावडर घेऊया। मिरी पावडरने छान असं हे सूप झणझणीत बनतं। 2 ते 3 चमचे, मी 2 चमचे सोया सॉस सांगितला, पण इथं ॲक्च्युली मला 3 चमचे सोया सॉस लागलेला आहे। 3 चमचे सोया सॉस, 2 चमचे रेड चिली सॉस आणि 2 चमचे शेजवान सॉस घ्यायचा आहे आपल्याला। आणि छान असं हे पूर्ण सॉसमध्ये ह्या सगळ्या भाज्या परतून घ्यायच्या। अगदी 10 मिनटाच्या अंतरावरती ही रेसिपी बनते आणि जेवढी झटपट बनते तेवढी चवदारही बनते। फार छान चवीचे होते। तुम्ही जर हॉटेलमध्ये हे स्टार्टर म्हणून मंचाव सूप खात असाल तर मला वाटतं नक्कीच तुम्हाला घरी आवडेल आणि घरच्या चवीसारखं, अगदी हॉटेलच्या चवीसारखं घरचं सूपही आपलं बनतं। इथं आपल्याला अजिनोमोटो अजिबातसुद्धा वापरायचं नाही आहे। अगदी घरच्या साहित्यामध्ये आपण हे सूप बनवणार आहोत। चवीनुसार मीठ घ्यायचं। 1-2 मिनटासाठी संपूर्ण सॉसमध्ये ह्या भाज्या परतून घ्यायच्या। आता गॅस बंद करायचा आहे, कारण भाज्या जास्ती शिजू द्यायच्या नाही आहेत आपल्याला। गॅस बंद करा आणि इकडं जे आपण 2 चमचे अरारोट किंवा 2 चमचे कॉर्नफ्लोअर घेतले त्याची स्लरी करून घेऊया। अशा पद्धतीने जर तुम्ही स्लरी करून घेतली तर तुमच्या ह्या कॉर्नफ्लोअरच्या ज्या गाठी होतात सॉसमध्ये त्या अजिबात होणार नाहीत। अशा पद्धतीने एकदम पातळ स्लरी करून घ्या आणि ही स्लरी आता आपल्याला फोडणीला घ्यायची आहे। गॅस बंद करायचा आणि बंद गॅस करून मग ह्याची स्लरी आपल्याला करून घ्यायची आहे, किंवा तुम्ही आधी करून ठेवली तरीही चालेल। तर इथं पहा, आता मी गॅस बंद केलेला आहे आणि छान अशी ही दुधासारखी आपण स्लरी एकदम पातळ करून घेतलेली आहे। आता ही फोडणीला घेऊया। आता फोडणीला टाकली की आपण गॅस चालू करूया। एकदम गॅस मंद ठेवा। एकदम स्लो गॅसवरती आपल्याला ही रेसिपी आपल्याला करून घ्यायची आहे। आता मी कॉर्नफ्लॉवरची स्लरी फोडणीला टाकली की वरून पाणीही घेतलेलं आहे आणि गॅस मंद ठेवला आहे आणि मंद गॅसवरती आता हे आपल्याला उकळून द्यायचं आहे। अजून पाण्याची गरज लागेल, कारण कॉर्नफ्लोअर किंवा अरारोट जेव्हा आपण घेतो तेव्हा हळूहळू याला घट्टसरपणा यायला लागतो। मग हे सूप जे आहे हे सूप आपल्याला जास्ती घट्ट करायचं नाही आहे आणि जास्ती पातळ ठेवायचं नाही। छान अशी याची मीडियम कन्सिस्टन्सी आपल्याला करून घ्यायची आहे। आणि हे जे बाकीचे आपण सगळे सूप वापरले आहेत त्या सूपमुळे या
आपण जे बाकीचे सॉस वापरले आहेत, या सॉसमुळे या सूपला छान अशी आंबट तिखट चव येते. पहा इथं मला जसं पाणी लागेल तसं मी पाणी घेतलेलं आहे आणि अगदी 2 ते 3 मिनटासाठी आपल्याला या सूपला उकळी काढून घ्यायची आहे. पहा इथं फार छान चवीचं हे सूप होतं. तुम्ही करून पहा. अगदी पावसाळ्यामध्ये करा, हिवाळ्यामध्ये करा किंवा अगदी छोटी मोठी भूक असेल तर तुम्ही करा. स्टार्टर म्हणूनही हे अगदी तुम्ही एखाद्या छोट्या मोठ्या पार्टीसाठी हे सूप करू शकता. अगदी घरात तुम्हाला कमी भूक असेल तर त्या कमी भुकेसाठीही तुम्ही हे सूप करून घेऊ शकता. आता आपल्याकडे इथं मी मॅगी घेतलेली आहे आणि मॅगीच्या नूडल्स मी तळून घेत आहे. पहा इथं मी मंचावच्या नूडल्स घेतलेल्या नाही आहेत, तर इथं मॅगी नूडल्स घेतलेल्या आहेत आणि या नूडल्स मी तळून घेते. आता पहा इथं ह्या नूडल्स पण आपण जेव्हा मंचाव सूपमध्ये टाकतो तेव्हा अगदी चव आपल्या ज्या सूप आपण मंचाव सूपच्या नूडल्स खातो अगदी त्याप्रमाणे ह्या नूडल्सची चव येते. अगदी घरच्या घरी सोप्या पद्धतीने आपण हे सूप बनवतो आहे. तर इथं मंचावच्या ज्या नूडल्स असतात त्या न घेता मी मॅगीच्या नूडल्स घेतलेल्या आहेत. 2 चमचे इथं मी टोमॅटो सॉस घेत आहे, कारण मला थोडीशी गोडसर चव हवी आहे याची. आणि हे सूप गोड तिखट आंबट चवीला छान लागतं. जेव्हा 2 चमचे तुम्ही इथं टोमॅटो सॉस घेता तेव्हा याची चव फार छान होते आणि हे अगदी चटपटीत झणझणीत असं हे सूप तयार होतं. आणि पहा इथं हे अगदी 2-3 मिनटं उकळल्यानंतर हे सूप आपलं तयार झालं आहे. गॅस बंद करूया आणि आता हे सूप सर्व करूया. पहा इथं छान असं बाऊलमध्ये अगदी जास्ती पातळ नाही आणि जास्ती घट्ट नाही असं हे मिडियम सूप आपलं तयार झालं आहे. आणि झटपट आपण मॅगी नूडल्स तळल्यामुळे ह्याला जास्ती वेळ न लागता झटपट झालेला आहे. घरामध्ये मॅगी तर नेहमीच असते. मॅगी असेल तर मॅगी पटकन तळून घ्या आणि या सूपसाठी मॅगी नूडल्सचा वापर करा. फार छान चवीचं हे सूप होतं. करून पहा, खाऊन पहा. रेसिपी तुम्हाला आवडली तर चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अजिनोमोटोचा कुठेही आपण इथं वापर केलेला नाही आहे आणि गरमागरम असं घरच्या घरी मंचाव सूपचा आपल्याला स्वाद घ्यायचा आहे. चिरलेला पातीचा कांदा थोडासा घालूया. त्याचबरोबर इथं वरून आपण तळलेल्या मॅगी नूडल्सही याच्यामध्ये घेणार आहोत. अगदी तुम्ही ज्या मंचावच्या नूडल्स असतात त्याच चवीच्या ह्याही नूडल्स होतात. काही भिजवायची वगैरे गरज पडत नाही. सरळ तेलामध्ये तळायच्या आणि आपल्या सूपमध्ये घ्यायच्या. फार छान चवीच्या लागतात आणि अशा करून पहा तुम्ही. रेसिपी आवडली तर मैत्रिणींना शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि अशाच चटपटीत नवीन रेसिपी पाहण्यासाठी आम्ही सातारकर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसह. धन्यवाद मंडळी.